तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जी के प्रश्न या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. समोर आपल्याला अत्यंत महत्त्वाचे जी के प्रश्न पाहावयास मिळणार असल्यामुळे सुपर क्लासला कुठेच स्किप नाही करायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे, हुसेनसागर सरोवरामध्ये कोणाचा सर्वात मोठा पुतळा स्थित आहे? हुसेनसागर सरोवरामध्ये कोणाचा सर्वात मोठा पुतळा हा स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गौतम बुद्ध यांचा हुसेनसागर सरोवरामध्ये सर्वात मोठा एक पुतळा स्थित झालेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. हुसेनसागर हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? हुसेनसागर हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हुसेनसागर हे सरोवर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, दाल सरोवर या सरोवराकाठी कोणते शहर वसलेले आहे? दाल सरोवराकाठी कोणते एक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. दाल सरोवराकाठी श्रीनगर हे प्रसिद्ध एक शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, दाल सरोवर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? दाल सरोवर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाल सरोवराची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उलर सरोवर हे जे सरोवर आहे ते भारतातील सर्वात मोठे एक गोड्या पाण्याचे सरोवर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे? खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच उलर सरोवर आणि दाल सरोवर ही जी दोन्ही सरोवरे आहेत ती भारतातील जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित झालेली आहेत. पुढचा प्रश्न, भाषेच्या आधारावर गठीत झालेले भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? भाषेच्या आधारावर गठीत झालेले भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. आपल्याला उत्तर येत असेल तर कॉमेंट नक्कीच करायचं आहे, कारण ज्यांना उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपले उत्तर नक्कीच कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून पाहतील. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे. यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणकोणती शहरे वसलेली आहेत? यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणकोणती शहरे ही वसलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. यमुना नदीच्या काठावर मथुरा, दिल्ली आणि तसेच आग्रा ही शहरे एक वसलेली आहेत. पुढचा प्रश्न, बॉम्बे हा या तेल क्षेत्रातून किती खनिज तेलाचे उत्पादन केले जात असते? बॉम्बे हा या तेल क्षेत्रातून खालीलपैकी किती खनिज तेलाचे उत्पादन केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बॉम्बे हा या तेल क्षेत्रातून 50% एवढे खनिज तेलाचे एक उत्पादन होत असते. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. टोकियो या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, सेल्युलोज पासून बनवलेल्या कृत्रिम धाग्यांना काय म्हटले जात असते? सेल्युलोज पासून बनवलेल्या कृत्रिम धाग्यांना काय असे म्हटले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सेल्युलोज पासून जे बनवलेले कृत्रिम धागे असतात त्यांना रियॉन या नावाने एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, यकृतातील जास्तीत जास्त ग्लुकोजचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये केले जात असते? यकृतातील जास्तीत जास्त ग्लुकोजचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. यकृतातील ग्लुकोजचे जास्तीत जास्त जे रूपांतर आहे ते ग्लायकोनेज यामध्ये एक करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, रॉबर्ट कॉक यांनी खालीलपैकी कोणत्या रोगाच्या जंतूचा शोध लावलेला आहे? रॉबर्ट कॉक यांनी कोणत्या रोगाच्या जंतूचा शोध लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जंतूचा एक शोध लावलेला आहे.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगास शरीराचा आंतरमारेकरी असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या एका रोगास शरीराचा आंतरमारेकरी असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मधुमेह या रोगास शरीराचा आंतरमारेकरी असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात कमी असलेला रक्तगट खालीलपैकी कोणता आहे? जगामध्ये सर्वात कमी लोकांमध्ये आढळणारा रक्तगट खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. AB हा जो रक्तगट आहे तो जगामध्ये सर्वात कमी लोकांमध्ये आढळणारा एक प्रसिद्ध रक्तगट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात जास्त लोकांमध्ये आढळणारा खालीलपैकी कोणता रक्तगट आहे? जगामध्ये सर्वात जास्त लोकांमध्ये आढळणारा रक्तगट कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. O रक्तगट हा जो रक्तगट आहे तो जगातील सर्वाधिक लोकांच्या मध्ये आढळणारा एक प्रसिद्ध रक्तगट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली लायझर गिगा फॅक्टरी कोणत्या शहरामध्ये उभारण्यात किंवा स्थापन करण्यात आलेली आहे? भारतातील पहिली लायझर गिगा फॅक्टरी भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. देशातील पहिली लायझर गिगा जी फॅक्टरी आहे ती भारतातील बेंगलोर या शहरामध्ये एक स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मोखाडा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मोखाडा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मोखाडा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण एक स्थित झालेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, जव्हार हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे मित्रांनो. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण एक स्थित झालेले आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची फ्री टेस्ट सिरीज घेऊन आली आहे ज्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. सर्वात पहिली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सिरीज. ही आपल्याला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज 11 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. तसेच मित्रांनो, विजयपथ ही संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 12 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे. आणि मित्रांनो, तिसरी म्हणजे अत्यंत महत्त्वाची कॉम्बॅट टेस्ट सिरीज अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे Amazonचे वाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50च्या मध्ये आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100च्या मधात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महापौर हे पद खालीलपैकी कोणत्या संस्थेशी किंवा बाबीशी संबंधित असलेले पद आहे? महापौर हे पद खालीलपैकी कोणत्या संस्थेशी किंवा बाबीशी संबंधित असलेले एक पद आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महापौर हे जे पद आहे ते महानगरपालिकाशी संबंधित असलेले एक पद बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सरपंच हे पद खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? सरपंच हे पद खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरपंच हे जे पद आहे ते गावातील ग्रामपंचायतीशी संबंधित असलेले एक पद बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पिंपरी चिंचवड जी महानगरपालिका आहे ती आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली एक महानगरपालिका बनलेली आहे. पुढचा प्रश्न, 2 राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग नियुक्त
करण्याचा अधिकार कोणाकडे आहे ते सांगायचं आहे. 2 राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग नियुक्त करण्याचा अधिकार कोणाकडे देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्य सरकार यांच्याकडे 2 राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याचा किंवा नियुक्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकसेवा आयोगाचे सदस्य ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? लोकसेवा आयोगाचे सदस्य ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकसेवा आयोगाचे सदस्यपद ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपाल यांच्याकडे एक देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करत असते? लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक हे खालीलपैकी कोण करत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची जी नेमणूक आहे तो घटक राज्याचा राज्यपाल हा एक करत असतो. पुढचा प्रश्न, लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देत असतो? लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. घटक राज्याच्या राज्यपाल यांच्याकडे लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला एक राजीनामा सोपवित असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना जो आहे तो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्राण पोर्टल हे खालीलपैकी कोणत्या प्रदूषणाची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू केलेले आहे? प्राण पोर्टल हे कोणत्या प्रदूषणाची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्राण पोर्टल हे जे पोर्टल आहे ते वायू प्रदूषणाची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी एक सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड केली जात असते? उपविभागीय अधिकारी यांच्याकडून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची किंवा पदाची निवड केली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून गावाच्या पोलीस पाटलाची एक निवड केली जात असते. पुढचा प्रश्न, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? जागतिक चिमणी दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस हा एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे? नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 अभयारण्याचा एक समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 4 अभयारण्याचा एक समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 4 अभयारण्याचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, उरण औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उरण औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उरण औष्णिक विद्युत प्रकल्प जे आहे ते महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती औष्णिक विद्युत प्रकल्पाचा समावेश आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण किती औष्णिक विद्युत प्रकल्पाचा समावेश झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 औष्णिक विद्युत प्रकल्पाचा एक समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अष्टविनायकापैकी चिंतामणी हे देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायकापैकी चिंतामणी हे देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अष्टविनायकापैकी चिंतामणी हे जे देवस्थान आहे ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक मुद्रित करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? पुस्तक मुद्रित करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुस्तक मुद्रित करणारा जगातील चीन हा प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी भिंत ग्रेट वॉल ही कोणत्या देशामध्ये स्थित आहे? जगातील सर्वात मोठी भिंत ग्रेट वॉल ही कोणत्या देशामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील सर्वात मोठी ग्रेट वॉल ही जी भिंत आहे ती जगातील चीन या देशामध्ये एक स्थित झालेली आहे.
तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच ही तर गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.